नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला। यावेळी आमदार अनुपभाई अग्रवाल, रामभाऊ भदाने तसेच मंजुळाताई गावित यांची उपस्थिती या ठिकाणी होती। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी जयकुमार रावल भाऊ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, मनापासून कौतुक करतो, जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। कारण बांधवांनो, काळ असा आलाय की आपल्याला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल। 200 वर्षापूर्वी आंदोलन करण्याची वेळ आली। 1947 ला स्वातंत्र्य आम्ही मिळवलं, पण आज प्रत्येक विकास कामाला आंदोलन करण्याची गरज नाही। एक आपली मानसिकताच निर्माण झाली। रस्ता बनत असेल तर विरोध करा, पार्क बनत असेल तर विरोध, सोलार पार्क बनत असेल तर विरोध, ट्रॅफिक लाईट लावला तरी विरोध। स्वातंत्र्य दिनाला सुद्धा, झेंडावंदनाच्या दिवशी सुद्धा काही लोक महागात, म्हणजे कधी कधी आपला देश बदलत असताना आपली मानसिकता सुद्धा बदलणं आपल्याला गरजेचं। चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये आता नागरिकांनी निर्माण केली पाहिजे, नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे। एखादा व्यक्ती, एखादा समूह, एखादा पक्ष चांगलं काम करत असेल तर ठामपणे खुर्ची ठेवून मी तुमच्या बाजूने आहे। निवडणुकीच्या दिवशी मी माझं सगळं काम करून सोडून तुम्हाला मतदान करायला येईल, कारण तुम्ही चांगलं काम करता। आणि वाईट काम करत असाल तर तुम्हाला विरोध करण्यासाठी सुद्धा मी मतदान करणार येईल। या देशामध्ये 100% मतदान लोकांनी स्वयंस्फूर्तीने केलं पाहिजे, असं या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो। आज देशाला 79वा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपण साजरा करत असताना सर्वात प्रथम मी पूर्ण राज्य आणि देशवासियांना, जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हा दिवस आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे, कारण आमच्या पूर्वीच्या पिढ्यांनी आपलं प्राणाची आहुती देऊन, खूप बलिदान करून, खूप त्याग करून हे स्वातंत्र्य आम्हाला मिळवलं आहे। आणि म्हणून या दिवसाला आम्ही पवित्र मानतो। त्या दिवसासाठी आम्ही सारेजण अत्यंत उत्साहामध्ये असतो। सर्वात प्रथम त्या सगळ्या महापुरुषांना मी अभिवादन करतो। देशाची मोठी प्रगती होती। 80 वर्षामध्ये 4थी अर्थव्यवस्था आपला भारत झालेला आहे आणि महाशक्ती बनण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केला आहे। या सगळ्या विकासाच्या घोडदौडमध्ये महाराष्ट्राने आणि विशेषतः धुळे जिल्ह्याने सुद्धा गरुड भरारी घेतली। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने धुळे जिल्ह्यावासियांचं अभिनंदन करतो। आणि आपण सगळ्या योजना मी वाचून दाखवल्याच, माझ्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलं की विकसित भारतामध्ये विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित धुळे जिल्हा हा नक्की असणार आहे। त्याच्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करूया अशी विनंती करतो। आणि महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार, श्री शिंदे साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र घोडदौड करतोय आणि प्रगतीकडे वाटचाल करतोय। यावेळी पोलीस पथकांकडून मानवंदना देखील पालकमंत्री यांना देण्यात आली। कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार, डी24 चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।